आणि आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे पेट्रोल आणि डिझेलची 10 दिवसात चौथ्यांदा भाववाढ झाली। त्यामुळे साहजिकच वाहतूक खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम आता मुंबईच्या किरकोळ बाजारांमधल्या फळं, भाजीपाला आणि अन्नधान्याच्या दरांवरही झालाय। नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसी आणि मुंबईतल्या इतर घाऊक बाजारांमध्ये आलेल्या मालाची वाहतूक खर्च वाढून टोमॅटो, बटाटे, कांदे, हिरव्या भाज्या आणि फळांच्या किमती वाढल्याचं दिसून येतंय। सातत्याने होणारी इंधन दरवाढ आणि अवकाळी पाऊस याचा फटका आता भाज्यांच्या दरांवर होऊ लागलेला आहे। जवळजवळ सगळ्याच भाज्यांचे दर हे वाढण्यास आता सुरुवात झालेली आहे। काही भाज्यांचे दर हे 30 ते 50% वाढल्याची माहिती आहे। गेल्या जवळपास 12 दिवसात डिझेलच्या दरामध्ये ₹7.50 वाढ झालेली आहे। त्यासोबतच राज्यामध्ये कितीतरी ठिकाणी अवकाळी पाऊस नोंदवलेला आहे आणि याचा फटका आता भाज्यांच्या दरवाढीस होऊ लागलेला आहे। आपल्यासोबत सध्या भायखळा भाजी मार्केटचे गणेश चौधरी आहेत। गणेशजी, भाज्यांचे भाव वाढलेले आहेत, जवळपास किती टक्क्यांनी भाव वाढलेत आणि कोणत्या कोणत्या भाज्यांचे भाव वाढलेत? साधारण 30 ते 50% यांनी भाव वाढलेले आहेत। त्याच्यामध्ये टोमॅटो आहेत, फरशी आहे, त्यानंतर शिमला आहे, मेथी आहे, या सर्व भाज्यांचे भाव वाढलेले आहेत सर्व। काय नेमकं या भाववाढी मागचं काय नेमकं कारण आहे? या भाववाढीमागचं कारण पहिलं म्हणजे डिझेलचे भाव वाढलेत, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन हे महाग पडतंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवकाळी पाऊस, अचानक पाऊस कुठे पण पडला की मालाचा सर्व सत्यानाश होतो। आणि याच्या मागचं कारण वेगळं म्हणजे डिझेल जे आता सध्या मिळतच नाहीये। गावी ट्रान्सपोर्टेशनसाठी ज्या पिकअप येतात इथे मुंबईसाठी, त्या रोजच्या 150 ते 200 पिकअप यायच्या, आता फक्त 60 नाही तर 70 पिकअप येत आहेत। भाज्यांचे दर आता जसे झपाट्याने वाढत आहेत, हळूहळू सामान्यांच्या आवाक्या बाहेर जातील की काय असा प्रश्न आता निर्माण होऊन झालाय। हो, सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाणारच आहे। आता भाज्या साधारण नाही का, शिमला मिरची 70-80 रुपये भाव चालली आहे, तुमची फरस बी चालली 120 रुपये किलो चाललेली आहे जवळजवळ। आता जाणार 200-250 रुपये किलो आणणार, संपूर्ण घराचं कोष्टकच लोकांचं कोलमडणार आहे याच्यामध्ये। पुढची बातमी आहे नवी मुंबईतून। अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका बसून निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू लागल्यात। गेल्या 10 दिवसात